नमस्कार. हे बघा माझं अबोलीचं झाड किती छान सुंदरगार हिरवं-हिरवंगार आहे आणि अशा उन्हाळ्यात अशी हिरवी पानं बघायला खूप छान वाटतं आणि त्यात आणखीन छान म्हणजे त्याला भरपूर फुलं आलेली आहे. तर अबोली तसं हे वर्षभर येणारं रोपांपैकी एक आहे. पण असं असतं, की प्रत्येक झाडाला, प्रत्येक रोपाला थोडा वेळ हवाच असतो. माझ्याकडेही ह्याची वर्षभर फुलं असतात. पण एक 2-2.5 महिने हे रोप जे आहे माझ्याकडे विश्रांती घेतं. हा माझा दरवर्षाचा अनुभव आहे. ह्या झाडाला 4 ते 4.5 वर्ष जुनं हे रोप आहे. हे मी कटिंग आणलं होतं. आता हे बघा इथे मी माती चेक केलेली आहे. मला दिसलंय माती कोरडी झालेली आहे. आता हे पाणी जे आहे मी हे 2 दिवसांपूर्वी टाकलं होतं आणि मी रोज पाणी चेक करत होते. तर बऱ्याच जणांना अशी सवय असते, की उन्हाळा आहे, टाका पाणी. असं नसतं. तुमची कुंडी केवढी मोठी आहे, कुठलं रोप लावलेलं आहे, त्या रोपाला किती पाणी लागतंय. त्यामुळे आता जास्वंदाला पण मी रोज पाणी टाकलं, तर तुम्ही बघाल पिवळी पडणार जास्वंदाची पानं. त्यामुळे उन्हाळा आहे म्हणून रोज पाणी टाकायचं नाही. तुम्ही मातीचा अंदाज घ्यायचा आहे, ती किती ओली आहे, किती कोरडी आहे. आता तुम्ही हे बघा अबोलीची ही जी फुलं आहेत, ह्याचे जे खाली तुम्हाला देठ दिसतायत, या देठावरती पांढरा मावा येऊ शकतो. हो, उन्हाळा असला तरीसुद्धा अशा देठांवरती किंवा पानांच्या मागे माव्याचं प्रमाण येऊ शकतं. त्यामुळे पानं चेक करायची मागून आपण जसं अ, पलटी करतो पान वरतून आणि मागून बघायचंय आणि जर त्याच्यात किडे वगैरे असतील, तर लगेच फक्त पाण्याने स्प्रे करायचंय. नीम ऑइल नाही, कुठलंही मिरचीचं, तिखटाचं पाणी नाही, काही करायचं नाहीये. फक्त तुम्हाला पाण्याचा स्प्रे करायचा आहे, एवढंच करायचंय. हे असं छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या रोपांकडे, झाडांकडे बघितलं ना, की तुम्हाला कुठल्याही अगदी खूप खतं टाकायला लागतात किंवा अ, खूप नीम ऑइल वगैरेचा स्प्रे करावा लागतो. काही करावं लागत नाही. आठवड्यातनं एकदाच तुम्हाला प्रत्येक झाडाकडे लक्ष द्यायचंय. फार वेळ लागत नाही. उलट तुमचं मन प्रसन्न राहतं जेवढा वेळ तुम्ही झाडांवरती असता. आता इथे तुम्हाला एक स्टँड पण दिसेल. हा स्टँड पण मी ठेवलेला आहे. कारण फांद्या इतक्या फोफावतायत, की कधी कुठल्या फांदीला सपोर्ट लागेल म्हणून मी तो स्टँड ठेवलाय. आता हे बघा इथे पण ह्या छान कळ्या आलेल्या आहेत आणि ह्या कळ्यांवरतीच माव्याचा अटॅक होऊ शकतो. ही कुंडी जी आहे ही माझी 12 इंच लांब आहे. त्यामुळे मी जेव्हा कटिंग लावते, तेव्हा मी आधी छोट्या कुंडीमध्ये लावते आणि मग जसं ते वाढतं तसं मी ते मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करते. आता हे खाली मला तुम्हाला दाखवायचे, की आता हे इथं जर तुम्हाला खत टाकायचं असेल, तुम्ही आता ठरवलं, की आता ह्याला फुलं येत नाहीये आणि तुम्हाला खत टाकायचंय. आता हे खत कसं टाकायचंय, तर हे रिंगण मी जे दाखवतीये असं अगदी काठाने, एका काडीने किंवा तुम्हीच बोटाने एक असं गोल रिंगण बनवायचंय आणि त्या रिंगणाच्या बाहेर तुम्हाला खत टाकायचंय. आता बघा माती ओली आहे. अशा ओल्या मातीत जर तुम्ही खत टाकलं, तर काय होणार? बुरशी येणार आणि मग तुमच्या मुळाची जी झाडाची रोपं आहे ती खराब होणार. आता हे बघा, इथे हे पान जे आहे, हे लाल पडलेलं आहे. म्हणजे बहुतेक ह्याच्यामध्ये कुठल्यातरी जीवनसत्वाची कमी आहे. आता अशी सगळी पानं झाली, की तुम्हाला कुठलंतरी घरगुती किंवा ऑर्गॅनिक खताचा वापर करायचा आहे. एखादं पान लाल झालं, खराब झालं, पांढरा मावा पडला, तर लगेच घाबरून जायचं नाहीये. ते पान तेव्हा काढून टाकायचंय. लगेच त्याच्यावरती तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे, म्हणजे ते नियंत्रणात येतं. हां, तर मी सांगत होते, की हे अबोली जरी वर्षभर येत असलं, तरीसुद्धा एक 2-2.5 महिने माझ्याकडे हे विश्रांती घेत होतं. म्हणजे मागच्या 2 महिने त्याला काहीच फुलं नव्हती. पण तरीसुद्धा मी काळजी घेत होती. हे बघा, या दांडीचा वापर मी केलेला आहे, कारण ही जी फांदी आहे, ही आता फोफावत चाललेली आहे. त्यामुळे या दांडीचा सपोर्ट याला लागणार आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला जर फुलं आली नाही म्हणून लगेच खतं टाकायची अशी गडबड करायची नाही. 1-2 महिना तुम्ही त्या झाडाला, रोपाला द्या आणि मग त्याला नाही फुलं आली तर तुम्ही खत टाका. खत टाकताना सुद्धा माती ओली नको. मी राखेचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाय आपल्या चॅनलवरती. त्याच्यात तुम्ही बघा, की ती राख तुम्ही आधी टाका, माती कोरडी करा. आता खूप माती कोरडी करूनही हे खत टाकायचं नाहीये. खूप माती ओली पण नको, खूप माती कोरडी पण नको असं तुम्हाला खत टाकायचं आहे. हे बघा, आता हे इथे मावा दिसतोय तुम्हाला, हे सगळ्या पानांवरती नाहीये, 2-3 पानांवरतीच मला दिसलाय. लगेच मी स्प्रे करणार आहे पाण्याचा बस. एवढंच माझं काम असणार आहे. मी बाकीची पानं चेक केलेली आहे. हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मी फक्त पाण्याचा स्प्रे लगेच करणार आहे. सो अशा छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी तुम्हाला लगेच घ्यायची आहे आणि तुम्ही जेवढ्या वेळ झाडांजवळ राहाल, तेवढं तुम्हाला झाड सांगेल, बोलेल, की त्या झाडाचं काय, काय त्या झाडाला आवश्यक आहे.
तर मला हेच सांगायचं ह्या व्हिडिओमध्ये, जर फुलं येत नसतील, तर खत टाकायची घाई करू नका. 1-2 महिने त्या झाडाला द्या. तरीसुद्धा जर खत टाकावंसं तुम्हाला वाटलं, तर माती चेक करा आणि मग तुम्ही खत टाका. खत हे ऑर्गॅनिक खतच असलं पाहिजे. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही ते खत टाका. संध्याकाळी टाकू नका, दुपारच्या वेळेस तर नकाच नका. शेणखत अजिबात वापरू नका. आणि जर तुमच्याकडे खत नसेल, तर तांदळाचं पाणी, केळ्याच्या सालेचं पाणी, कांद्याच्या सालाचं पाणी ते कसं वापरायचं ह्याचाही व्हिडिओ मी आता लवकरच पुढे अपलोड करणार आहे. पण छोटी-छोटी काळजी घ्या, तुमच्याही रोपाला सुंदर फुलं येतील. धन्यवाद.